माझं नाव विजय तांबे। मी ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचा मुंबई ठाणे संघटक आहे आणि हे जे आंदोलन चालू आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, जे आमच्या ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या वतीनं गेली 390 दिवसापासून महाबोधी महाविहार बुद्धगया बिहार या ठिकाणी सुरू आहे आणि या आंदोलनाला बळकटी मिळावी म्हणून आज संपूर्ण देशभरामध्ये आम्ही एक दिवसाचा धरणे आंदोलन देत आहोत। खरं तर ही मागणी आमची 390 दिवसाची नाही, तर ह्या मागणीला 135 वर्ष झाले। म्हणजे 1891 ला श्रीलंकेतून आलेले बनते अनागरिक यांनी पहिल्यांदा या महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भारतीय बौद्धांकडे द्यावी म्हणून मागणी केली, परंतु अद्यापही तेव्हापासून त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं, पण त्यावेळेला इंग्रजांनी दखल नाही घेतली। परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 ला याच्यासाठी जो बिहार सरकारने कायदा बनवला, जो ज्याला बीटी ऍक्ट 1949 म्हणून ओळखलं जातं। आता या ऍक्टची तरतूद अशी आहे की या ऍक्ट प्रमाणे त्या बुद्ध विहारामध्ये 4 हिंदू 4 बौद्ध आणि त्याचा चेअरमन कलेक्टर अशी अट टाकलेली आहे। आम्ही असा प्रश्न विचारतो, पहिला प्रश्न इथल्या सरकारला आमचा असा की मी येतो सर, 1949 ला भारतीय संविधान लागू झालं, मग 1950 ला भारतीय संविधान लागू झाल्यानंतर त्यापूर्वीचे सगळे कायदे बरखास्त होतात। मग 1949 चा बीटी ऍक्ट का रद्द होत नाही, याच्यासाठी आम्ही जवळजवळ आता या 390 दिवसाच्या संघर्षात बिहार सरकार केंद्र सरकार यांना निवेदनं दिली। 1 लाखापेक्षा जास्त हस्ताक्षर असणार एक निवेदनाची प्रत माननीय पंतप्रधान मंत्र्यांना दिली। याच्या जनजागृतीसाठी आम्ही देशभर मशाल मोर्चे काढले, धम्म रॅली केली आणि आमचा प्रयत्न असा आहे की आमची विरासत आहे ही इसवी सन पूर्व 327 मध्ये सम्राट अशोकांनी बांधली, त्याच्यावर परकीय आक्रमणामध्ये ती गडप झाली। 1865 ला सर अलेक्झांडर कनिंगहॅमने त्याचं उत्खनन करून जगाच्या समोर आणले आणि याचे पुरावे आहेत। 5व्या 6व्या याच्यामध्ये आमचे जे चीनी प्रवासी आले युआन सांग फॅन सांग यांनी लिहून ठेवलेलं की बौद्धांची विरासत आहे, तरी ते आम्हाला मिळत नाही। हे आमचं दुःख आहे आणि ती मिळावी म्हणून आमचा धरणा आंदोलन।